नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणाऱ्या प्रखरतेने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांनीच हाताची गुंड धरून सुयोग सुतार यांचे घरासमोर दहशत माजवला असल्याचा आरोप सौ गीता सुतार यांनी केला। प्रभाग क्रमांक 17चे विद्यमान नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी रात्री घरासमोर येऊन बिअरच्या बाटल्या फोडणे व आवाजच्या शब्दाचा वापर करून दहशत माजवला असल्याचा आरोप गीता सुतार यांनी केला आहे। शुक्रवारच्या रात्री सुयोग सुतार व संदीप सुतार घरात नसलेले पाहून रात्री 12च्या दरम्यान दहशत माजवली असल्याचे सांगितले जाते। यामध्ये जे गुंडाकर्मी ही दहशत माजवली ते चांदी चौकातील असून ते जुगार व मटका व हद्दपारीतील मुलांचा वापर केला असल्याचे समजते। यावर सुयोग सुतार यांना भडकवण्याचा प्रकार केले असल्याचाही आरोप संदीप सुतार यांनी केला आहे। यावर संदीप सुतार म्हणतात, माझे भाऊ सुयोग यांच्यावर 11 वर्षात एकही गुन्हा नसल्याचे सांगितले। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या गीता सुतार यांनाही 3 तास बाहेर बसवल्याचा आरोप सुतार यांनी केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी गीता सुतार व संदीप सुतार यांनी केली आहे। परवा दिवशी रात्री काही गुंड आमच्याकडे पाठवून दिले घराचे, आणि आम्ही घरात कोण नसताना फक्त आमच्या घरात महिला होत्या आणि त्यावेळी येऊन बिअरच्या बाटल्यावर फोडून शिव्या देऊन तिथे गेले। आणि त्यानंतर परत लगेच दुपारी येऊन परत तोच प्रकार त्यांनी केलेला आहे आणि ते सगळे हिस्ट्री शीटर आहेत, पोलिसांच्या रेकॉर्डवरची गुन्हेगार आहेत। त्यानंतर त्यातल्या दोघांना हद्दपारची नोटीस आलेली आहे, 2 जण मटकावाले आहेत, एकटा गॅस सिलेंडर चोरीमधला आहे। असे सगळे गुन्हेगार घेऊन हा आमच्या अंगावरती सोडतोय। त्यानं माझ्या भावाची सुपारी दिलेली आहे। तक्रार दाखल होण्यात तर आम्ही तक्रार दाखल करावी, पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, उलट त्यांचीच तक्रार घेतली आणि आमच्यावरतीच खोटे आरोप केले भावावरती की आमचा भाऊ गुन्हेगार आहे। पण गेल्या 11 वर्षामध्ये माझ्या भावाच्यावरती साधा 151 सुद्धा झालेला नाही आहे, कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही दाखल नाही आहे। माझी मागणी एवढीच आहे, पोलिसांनी लक्ष घालून तपास व्यवस्थित करावा आणि त्यांचं जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करावी, कारण गुन्हेगारांना पाठीशी घालायचं काम हा नगरसेवक करतोय आणि हे सगळं राष्ट्रवादीचं षडयंत्र आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारचं विकास काम केलेलं नाही वार्डामध्ये आणि माझ्या प्रभागामध्ये ह्या 17 नंबर प्रभागामध्ये माझा भाऊ उभारतोय त्या ठिकाणी आमदार गाडगीळ साहेबांनी जवळजवळ 5,17,00,000ची कामं केलेली आहेत। आमदार साहेब स्वच्छ चरित्र्याचे आहेत आणि म्हणून यांच्या आडानं असं काहीतरी गुन्हेगारी वगैरे दाखवायचं, खोटं नाटं हे षडयंत्र रचून इकडनं बदनाम करायचं आणि हा पराभव राष्ट्रवादीला समोर दिसू लागल्यामुळे त्यांची खेळ आहे। रात्री 12:30 वाजता खाली बाटलीचा आवाज आला, बाटली फुटल्याचा आवाज आला, म्हणून मी दरवाजा उघडून बघितला तर 2-3 जण आत येऊन दरवाजात बाटली फोडला आणि दंगा केला। तसंच पळत येऊन जिन्यातनं आत येऊन माझ्या दरवाजाच्या वरती बाटल्या फोडल्या आणि कोण आहे म्हणताना पळून गेल्यात। तुझा नवरा काय आहे काय नाही असं आम्ही बघतो। दिग्विजय सूर्यवंशी खाली गाडीत होता आणि मला दार उघडल्यावर मला काचा ज्या पडलेल्या होत्या मला बाहेर जायला आलं नाही आहे। गॅलरीतनं बघितलं मी, गॅलरीतनं बघितल्यानंतर दिग्विजय सूर्यवंशी गाडीत होता आणि त्यांना म्हणतो फोडा तुम्ही बाटल्या फोडा, काय करतोय बघूया। सरळ धमकी देतोय आणि सरळ म्हणतोय तुझ्या नवऱ्याला मी सोडणार नाही। ही भाषा आहे का नगरसेवकाची? आणि नाही ते धमक्या द्यायचं। लहान मूल घरात आहे, आम्ही बायका बघून घरात हा प्रकार केलाय सगळा। त्यात मी या तिघांना ओळखतो, लिंब्या, दिग्विजय सूर्यवंशी आणि राकेश ऐनापुरे। येऊन द्यायचं, धमकी द्यायचं, पाहिजे ते बोलायचं, एवढ्या खालच्या पातळीला राष्ट्रवादी उतरेल वाटलं नव्हतं। आणि आता या वार्डामध्ये सुयोग सुतारांची जास्त लीड त्याला वाटल्या, त्याची त्याला किंमत कळल्या काय माहिती, त्यामुळे तो असा प्रकार करायला लागला। आणि या प्रकरणी मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करावी ती, मला कंप्लेंट 3 तास बसवून ठेवलं। माझं लहान बाळ मी घरी सासूबाईंकडे ठेवून गेले, सासूबाई माझ्या वयस्कर आहेत, आम्ही दोघीच घरात होतो। गेलो दुसऱ्या दिवशी तर त्यांनी आम्हाला कंप्लीट बसवून ठेवलं आणि हसवून घालवलं आणि दिग्विजय सूर्यवंशी माझ्या आधी तिथं हजर होता। त्यांची कंप्लेंट त्यांनी घेतली पण आमची कंप्लेंट त्यांनी घेतलेली नाही। पोलीस स्टेशनला आता याला काय विचारायचं आहे ना? तुमची आता मागणी काय? माझी मागणी आहे की माझ्या नवऱ्याला त्यांनी पण असं पोलिसांनी हे करून घ्यावं, समजून घ्यावं, बघून घ्यावं कुठं काय खरं चुकतंय, खरं खोटं काय आहे त्यांनी व्यवस्थित बघून घ्यावं ही मागणी।